कारण झालंय असं मंडळी की एकंदरीत आपला देश हा जगामध्ये दुसरी लोकसंख्या असणारा देश, म्हणजे चीन नंतर आपला नंबर लागतो. म्हणजे इतके लोक आपल्या देशामध्ये राहत असून सुद्धा आपल्याकडे कामगारांची कमी पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. तर आपण कामाचा मोठा मुलांवर टाकतो आहोत आणि म्हणूनच बाल कामगार असा एक वेगळाच विषय आपल्याकडे निर्माण झालेला आहे. म्हणूनच तुमच्या काना गेलं म्हणजे कसं तुम्हाला व्यवस्थित सांगण्यासाठी म्हणून आलेलो आहोत की मंडळी याच विषयावरचं पथनाट्य सादर करत आहोत रे महाराजा. अरे मेहरबान कदरदान हिंदुओं को राम राम, मुसलमानों को सलाम. अरे आज तक आपने बड़ा बड़ा खेल, बड़ा बड़ा शो, बड़ा बड़ा तमाशा देखा होगा, लेकिन ऐसा खेल और ऐसा तमाशा आज तक आपने कहीं नहीं देखा होगा. तो बजाओ बजाओ मेरे चमर के नाम से तालियां बजाओ. अरे बाळा, अरे झाला की रे खेळ? अरे घरी जा तू आता. गेली सगळी लोक, तुझे आई वडील वाट बघत असतील. चल घरी. अगं नाही मला नाही. ओ मॅम साहब, मला घरी घरी चल. आओ मॅम साहब. हो प्यारा बच्चा था, पण त्याच्या आईने त्याला कसं फरफटत नेलं बघितलं का? तुला तुझं बरं आहे रे, तुला कपडे देतो, खायला अन्न पाणी देतो. पोरांचं काय रे? बघू काय करतेस? झालं. डिफाइन फोटोसिंथेसिस. Photosynthesis is defined as काय रीती आहे? एका महिन्यात परीक्षा आहे तुझी. तुला फोटोसिंथेसिसचं डेफिनेशन माहिती नाहीये? लास्ट युनिट टेस्ट मध्ये 95% होते, त्यातून 94% झाले. काय हे? प्लीज डोंट मेक मी फील एम्बॅरेस्ड दिस टाइम. मी संध्याकाळी रिव्हिजन घ्यायला येईल. सगळं पाठ पाहिजे मला. अगं मम्मा ऐक तरी, अशीच ओरडून जाते रोज, प्रेमाने बोलतच नाही. 94% आणलेत ना मी, तरी एम्बॅरेस होतं हिला. उरलेले 6% आणण्याची ताकद नाहीये माझ्यात. पुरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई. रामैया पैसे दे. माझ्याकडे नाही पैसे. तुझ्याकडे नाही पैसे म्हणजे नाही पैसे माझ्याकडे. तुझ्याकडे नाही पैसे. माझ्या क्वार्टर संपली, मला पैसे पाहिजे. नाही पैसे. नाही पैसे इकडे. अहो हा बाकीचे पैसे कुठे? शाळेत गेलो. बाकीचे पैसे कुठे? शाळेत काय कामाला जातो? शाळेत नाही जायचं. उद्यापासून फुल टाइम कामावर राहायचंय. मला पूर्ण पैसे आणून द्यायचे. हा, आणि अशी अनेक मुलं घरच्यांच्या त्रासाला कंटाळून पडत ते कामं करतात. अरे काय केलं ते? हा पैसे खराब केली. पार्टी किती रुपयाची आहे? 500 रुपयाला मिळते. पाहिलेत का कधी? हा काल ते चांगल्या डिनर सेट मध्ये प्लेट तोडली, 50 रुपयाची होती. काय वाटतं का तुला आमचं नुकसान करायला बसलीये का? 12 वर्षाची घोडी झाली, साधी कामं येत नाही. आता बोल ना, आईने काय शिकवलं नाही तुझ्या? आईचं नका बोलू. उलटं बोलते. याच हाताने चुका करते ना, बांधूनच ठेवते तुला. बघू कशा चुका करते आणि उलटं बोलते ते. पण इथं आवाज द्यायला पाहिजे. काय चूक होती माझी? सांगा ना, काय चूक होती माझी? फक्त शिकायचं होतं एवढंच ना. रोज या अंधाऱ्या खोलीत मला बांधून जाते. मी खूप कळण्याचा प्रयत्न करते, पण हातातली ही दोरी सुटतच नाही. दरवर्षी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अशी हजारो मुलं शारीरिक आणि मानसिक अत्याचाराला बळी जातात. काय चाललंय देशात? कुठे पाणी मुरतंय? याचं जरा तरी भान आहे आपल्याला? 14 वर्षाखालील 5 कोटीपेक्षा अधिक मुलं बालकामगार म्हणून वावरतात. काय झालंय या देशाला? देशाचीच गोष्ट सांगायची झाली तर तमिळनाडू येथील नाही, तिकडे अनेक मुलं फटाक्यांच्या कारखान्यात कामं करतात. त्यांना कामावर ठेवायचा फक्त एकच उद्देश असतो, त्यांना कमी पगार द्यावा लागतो. फक्त 10% पगारामध्ये त्याचं सगळं काम करून घेतात. हे सगळं थांबवायचं असेल तर भारत सरकारने चाइल्ड लेबर प्रोहिबिशन ऍक्टची निर्मिती केली. पण त्याचा उपयोग काय हो, हे कळण्यासाठी लोकांनी शिक्षित असणं गरजेचं आहे व त्याहून अधिक मुलांनी शिक्षित असणं गरजेचं आहे. पण या भारतात आपलं चित्र उलट आहे. 8 लाख मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. मग त्यांच्या भविष्याचं काय? त्यांच्या भविष्याचं काय? अहो विचारा नाही या समाजाला, या जनतेला. काय करतो आपण? दररोज अनेक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर घडतात, तरी आपण शांत बसतो. किती मध्ये तिच्या आत पुढे येतात सांगा ना. नुसतं बोलून आणि ऐकून उपयोग नाहीये. आता काहीतरी करायची गरज आहे. अजून किती दिवस अशा लहान मुलांच्या निरागसतेचा बळी देणार आहोत? याला काही उपाय आहे? आहेत ना, उपाय आहेत, पण ते आचरणात
अहो ही सो कॉल्ड आणि वेल एज्युकेटेड फॅमिली जी या मुलांच्या शिक्षणासाठी भविष्यासाठी धडपड करते, त्यांच्यासाठी पैसे कमवते, त्या लोकांना या मुलांशी बोलायला 2 मिनिटं सुद्धा वेळ नाही, थोडी विचारपूस करण्याला सुद्धा वेळ नाही. आपण सिनेमे पाहायला बागेत मित्रांबरोबर गप्पा मारायला वेळ घालवतो, पण त्यातला जर थोडासा वेळ या मुलांना मदत करणाऱ्या एनजीओ साठी घालवला तर किती बरं होईल, नाही का? स्वतःचा जीव वाचवण्यासाठी 101 ला फोन करतो ना आपण, मग अशा जर लहान मुलांचा जीव वाचवायचा असेल ना 103 ला फोन करा, नक्की येतात मदतीला. कारण हीच लहान मुलं उद्याचं भविष्य आहे. त्यांची बुद्धिमत्ता, चातुर्य आणि सृजनशीलताच उद्याचा भारत घडवेल. म्हणून त्यांच्या स्वप्नांना बळ द्या, त्यांच्यासाठी मोकळं आकाश करा, कारण तरच विजन 2020चं स्वप्न साकारता येईल आणि अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातला युवा भारत घडेल.